नीट पेपर फुटीमध्ये ज्या व्हिडिओमुळे शिवराज मोटेगावकर अडचणीत आला तो व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। 3 मे रोजी नीट परीक्षा दिलेल्या मुलींनी मॉक टेस्ट प्रमाणेच पेपर आल्याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली होती। आरसीसीच्या 101 प्रश्नांपैकीच अधिक प्रश्न आल्याचा दावा विद्यार्थिनीने केला होता। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर सीबीआयच्या अटकेत आहे। नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला। माझ्यासोबत तिने आत्ताच पेपर देऊन आला। आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं। वा, छान। आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स, वा व्हेरी गुड। मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते। अच्छा, व्हेरी गुड, खूप छान, अभिनंदन। नीट 2026 चा आत्ताच पेपर। तर 3 मेला परीक्षा झाल्यानंतर शिवराज मोटेगावकर याने हा व्हिडिओ शूट केलेला होता आणि आपण जी मॉक टेस्ट घेतलेली होती त्यातलेच बहुतांश प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलेलं आहे। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निशांत, खरं तर जो व्हिडिओ अत्यंत कौतुकानं बनवण्यात आला होता तो व्हिडिओ आता मोटेगावकरच्या अडचणी वाढवणारा ठरलाय। ज्या पद्धतीनं त्यांनी जी प्रश्नपत्रिका सोडून घेतली विद्यार्थ्यांकडून आणि गेस्ट पेपर म्हणून दिला होता, त्याच ह्याच्यामधली जी प्रश्न आली आणि त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांवर त्यांनी परीक्षा झाल्यानंतर व्हिडिओ केला, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यांनी जे 132 प्रश्न जे सोडून दिलेली प्रश्नपत्रिका होती त्यातले बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये आले, त्याचा पीडीएफही व्हायरल झालेला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे याबाबतची चर्चा आणखी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ निर्माण झाली। प्रज्ञा, निशांत, या व्हिडिओमध्ये आणखी 2 विद्यार्थिनी सुद्धा दिसतायत, आणखी काही विद्यार्थी दिसतायत। एका विद्यार्थिनीची तर चौकशी केली जाते, आणखी काही विद्यार्थी देखील या संपूर्ण प्रकरणात चौकशीचा कचाट्यात येऊ शकतात का? आता जे मुख्य जे कनेक्शन्स आहेत ती तपासली चालली आहेत आणि त्यानंतर यामध्ये कोण कोण आहेत, त्यांनी कोणाबरोबर संपर्क केलाय किंवा कोणाला ते पीडीएफ दिलेला आहे, त्या संदर्भाचा तपास मागच्या 4-5 दिवसापासून शुक्रवारपासून ज्या पद्धतीनं 11 तास मोटेगावकर सरांची तपासणी झाली, त्यांच्याबरोबर माहिती घेतली सीबीआयनं आणि त्यानंतर ते निघून कालपासून पुन्हा सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि ते अद्यापही माहिती घेत आहे। त्यांच्या कार्यालयामध्ये ते सीबीआयचे पथक बसून आहे। सकाळी तर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। अनेक कागदपत्र असतील, इथली जी डिजिटल माहिती असेल, त्या पद्धतीने हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या कलेक्ट केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये त्यांची कुठे कुठे किती संपत्ती आहे याची माहिती सीबीआयने घेतलेली आहे। प्रज्ञा, निशांत, हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ शूट करत असताना नीटचा पेपर आपल्याला आधीच मिळालाय किंवा तो आधीच फुटलेला होता, या संदर्भात या विद्यार्थ्यांना काही कल्पना होती का? नाही, त्याबद्दलची तर हे नाही आहे, कारण पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा शूट करण्यात आला होता आणि त्याबाबतची मग तो सोशल मीडियावर व्हिडिओ आला। तो पेपर सोडून घेण्यात होता अनेक विद्यार्थ्यांकडून, त्यातल्या ह्या 2 विद्यार्थिनी ज्या आहेत त्याच या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। पण हा पेपर जो आहे तो किती विद्यार्थ्यांपर्यंत गेला होता, तो कोणाकोणापर्यंत पोहोचला, याबाबतची तपास सीबीआय करताना दिसते। निश्चित। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।